मला विश्वास आहे की त्याला मान्यता मिळेल आणि लवकरच या विमानतळाचं नाव हे दिबा पाटील विमानतळ होईल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून कार्यान्वित होत असताना या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला असून तो प्रस्ताव सध्या केंद्र सरकारकडे ॲक्टिव्हली विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य सरकारची ठाम भूमिका असून त्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे विधिवत पाठवण्यात आला आहे। हा प्रस्ताव सध्या केंद्र स्तरावर प्रक्रियेत असून त्यावर कार्यवाही सुरू आहे। या संदर्भात केंद्रातील विविध मान्यवर नेत्यांची आम्ही भेट घेतली असून या विषयाचे सूतवाच थेट माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडेही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। लोकनेते दिबा पाटील यांनी नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि परिसराच्या विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे। शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला। त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देणे हे योग्य आणि न्याय्य ठरेल, असे फडणवीस यांनी नमूद केले। पुढे बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे अधिकृत नामकरण होईल। नवी मुंबई विमानतळात उद्यापासून सेवेत येणार आहे। दिबांचं नाव याची नावाची चर्चा होती, काय नेमकं सध्या स्टेटस? साहेब, पहिल्यांदा तर या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे की नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सेवेत येत आहे। त्याला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे ॲक्टिव्हली विचाराधीन आहे, त्याच्यावरची कारवाई चाललेली आहे। त्या संदर्भात आम्ही केंद्रातल्या सर्व नेत्यांनाही भेटलो आहेत। त्या संदर्भातचं सूतोवाच हे आम्ही माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देखील केलेलं आहे। मला विश्वास आहे की त्याला मान्यता मिळेल आणि लवकरच या विमानतळाचं नाव हे दिबा पाटील विमानतळ होईल।